जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मित्रांनो, तर युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो आहोत आज भोरमधील प्रसिद्ध असे पांडवकालीन हेमाडपंथी बांधकाम असलेले कामरेश्वर महादेव मंदिर हे पाहण्यासाठी। श्री कामरेश्वर महादेव मंदिराचे पुण्यापासूनचे अंतर हे साधारण 51 किलोमीटर इतके आहे। आपण भोर शहरापासून या मंदिराचे सुमारे अंतर हे 32 किलोमीटर आहे। आपण भोरमधून कामरे या बुद्रुक या गावामध्ये आल्यानंतर धरणाच्या पात्रात हे कामरेश्वर महादेव मंदिर आहे। आपण कामरे या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी समाधीस्थ किंवा विरग यांचे अवशेष या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतात। हे अवशेष पाहिल्यानंतर आपण धरणाच्या पात्रामध्ये कामरेश्वर महादेव मंदिर हे पाहायला जाणार आहोत। भाटघर धरण हे महाराष्ट्रातील जुन्या धरणांपैकी एक धरण आहे। वेळवण नदीच्या खोऱ्यामध्ये 1928 साली ब्रिटिशांनी या धरणाची निर्मिती केली। या धरणाची निर्मिती झाल्यानंतर या धरणाच्या पाण्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू ह्या पाण्याखाली गेल्या। त्यापैकी एक हे कामरेश्वर महादेव मंदिर होय। श्री कामरेश्वर महादेव मंदिर हे वर्षातील 10 महिने हे पाण्याखालील असते। वर्षातील फक्त 2च महिने आपल्याला धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे मंदिर पाहायला मिळते। साधारण मे महिन्यामध्ये धरणाच्या पाण्याची पातळी ही कमी होते, त्यावेळेस आपल्याला हे मंदिर पूर्णपणे व्यवस्थित पाहता येते। वेळवण नदीच्या खोऱ्यामध्ये हे प्राचीन असे हेमाडपंथी बांधकाम असलेले पांडवकालीन शिवमंदिर आहे। या मंदिराचे मूळ नाव हे कर्महरेश्वर आहे, परंतु हे कामरे या गावामध्ये येत असल्यामुळे त्याला कामरेश्वर हे नाव पडलेले आहे। श्री कामरेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की ते पांडवकालीन आहे आणि हे मंदिर पांडवांनी स्वतःनी बांधलेले आहे असे इथल्या गावकऱ्यांची एक श्रद्धा आहे। दरवर्षी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याबरोबर जास्त प्रमाणात गाळ वाहून येतो आणि या गाळ वाहून आल्यामुळे हे मंदिर दरवर्षी थोडे थोडे हे मातीमध्ये गाडले जाते। दरवर्षी गावातील तरुण आणि ग्रामस्थ मंदिराची स्वच्छता करून मंदिरात साचलेला गाळ हा बाहेर काढतात। मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम हे अजूनही या ठिकाणी भक्कम आहे। धरणातील पाण्याच्या लाटांमुळे थोडीफार मंदिराची मोडतोड या ठिकाणी झालेली आहे। मंदिराच्या कळसाचे तसेच वरील सर्व बाजूंचे बांधकाम हे चुनखडक, वाळू आणि भाजलेल्या विटा यांचा वापर करून या ठिकाणी केलेले आहे।
मंदिर आपण पाहत असताना आपल्याला मंदिराच्या भोवताली जुन्या वास्तूंचे अवशेष या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतात. ह्या वास्तूच्या अवशेषावरनं पूर्वीच्या काळी हे एक भव्य दिव्य मंदिर होते असे आपल्याला या ठिकाणी दिसते. अनेक विरग व समाधीस्थळ यांचे हे अवशेष हे धरणातील पाण्यातील वाहून आलेल्या गाळामुळे हे जमिनीखाली गाडले गेलेले आहेत. मंदिराच्या भिंतीचे बांधकाम हे पूर्णपणे दगडात केलेले आहेत. हे दगड आजच्या 15 ते 20 मजुरांना एकत्र येऊन देखील उचलता येणार नाहीत, इतक्या मोठ्या आकाराचे हे आहेत. पूर्वीच्या काळी कारागिरांनी कुशल कलाकृतींनी त्या काळात योग्य वापर करून आयताकृती दगड एकावर एक असे बसवून मंदिराची उत्तम अशी रचना या ठिकाणी केलेली आहे. या मंदिर परिसरामध्ये आपल्याला मंदिराच्या समोरच्या बाजूला हे 2 नंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच एक देवतांची मूर्ती या ठिकाणी मोडतोड झालेली आहे, ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी मंदिराभोवती घाट असावा, त्याचे अवशेष हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु धरणाचा गाळ वाहून आल्यामुळे हे अवशेष हे जमिनीमध्ये गाडले गेलेले आहेत. हे मंदिर पाहायला जाण्यासाठी आपल्याला 2 मार्गांनी यावे लागते. आपण जर पुण्यावरून येत असाल तर पुणे शिवापूर टोल नाका, चेलाडी, नसरापूर, आंबवणे, करंजावणे, मंत्रा रिसॉर्ट मार्गे करंदी बुद्रुक येथे आपल्याला यावे लागते. तर दुसऱ्या मार्गाने आपण येत असाल तर पुणे शिवापूर टोल नाका, चेलाडी, कापूरवर, माळवाडी, भाटघर धरणाच्या बाजूने नरे, ब्राह्मणगर, वाढाणे व करंदी बुद्रुक या ठिकाणी आपल्याला यावे लागते. मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे मंदिरामध्ये अजून एक नंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हे प्रवेश करत असताना आपल्याला या ठिकाणी कीर्तिमुख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच प्रवेशद्वाराच्या वरती गणेशांची पट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला स्वयंभू असे शिवलिंग या ठिकाणी हे पाहायला मिळते. तसेच समोरच्या बाजूला भिंतीवरती पार्वती मातेची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 12ही महिने पाणी हे साचलेले असते. आपण या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ हे मोटरच्या साहाय्याने या ठिकाणी पाणी हे उपसत असतात. परंतु हे पाणी जरी उपसले तरी थोड्या वेळाने परत या ठिकाणी पाणी हे पूर्णपणे साचलेले असते. या ठिकाणी जिवंत पाण्याचे झरे असावे.
या ठिकाणी आपले हे मंदिराचे सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे. अतिशय मनाला सुखद, शांत व धार्मिक अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळतो. तुम्हीही एक वेळेस आपल्या कुटुंबासोबत या मंदिराला आवश्यक भेट द्या व आपला हा ऐतिहासिक असा वारसा आपण या ठिकाणी पहा. आपण या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपत आहोत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.